खालीलपैकी पूररूप संधीचा शब्द कोणता? पूररूप मराठीमध्ये असणाऱ्या जो दोन विशेष संधी आहेत त्यापैकी एक संधी पूर्वरूप. आता पूर्वरूपामध्ये काय होतं, पहिला स्वर जो आहे तो कायम राहतो, त्याचा लोप होत नाही, हे लक्षात घ्या. मग घर प्लस ई, इथं काय झाला, इथं असणारा अ जो आहे त्याचा लोप झाला आणि याची ऍडिशन झाली, म्हणजेच काय, तो त्यामध्ये मिसळला, म्हणून शब्द झाला घरी. सो हा पररूप होईल. त्यानंतर लाडू प्लस आत. ओके, लाडू इथं जो उकार आहे हा उकार कायम राहिलेला आहे आणि पुढचा जो आ आहे तो इथं काय झालेला आहे, लोप पावलेला आहे आणि लाडूत हा शब्द इथं तयार झालेला आहे. म्हणजेच काय, आपलं उत्तर असेल लाडूत. कारण काय, पूर्वरूप संधीचा आपल्याला प्रश्न होता. म्हणजे पहिलं रूप काय होतं, पहिला स्वर काय होतो, कायम राहतो, त्याला म्हणतात पूर्वरूप. मग याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लाडूत. ओके, त्यानंतर घाम प्लस ओळे, हा देखील पररूप संधीचंच उदाहरण आहे. इथं असणारा अ चा लोप झाला आणि ओ स्वर हा जो काय आहे तो कायम राहिला, त्यामुळे शब्द झाला घामोळे. त्यानंतर एक एक. ओके, इथं अ चा लोप होतो आणि पुढे असणारा ए जो आहे, एचं स्वर चिन्ह काय आहे, डोक्यावरती एक मात्रा, तोच स्वर चिन्ह इथं कायम झाला आणि एक एक हा इथं शब्द झालेला आहे. ओके, सो चारही पर्याय आपण पाहिले, त्यापैकी एक उत्तर असेल आपलं लाडूत. ओके.